नमस्कार, मी वैद्य समिधा चेंडके नागपूरला प्रॅक्टिस करते. मला आज औदासिन्य या विषयावर बोलायचं आहे. औदासिन्य म्हणजे आपण डिप्रेशन ज्याला म्हणतो, याच्यामध्ये जसं काही करावंसं न वाटणं, सतत दुःखी असणं, नंतर उदास वाटणं, कुठल्याच भावनांबद्दल बधिरता येणं म्हणजे भावनांबद्दल या अशी सगळी लक्षणं असणारी लक्षणं दिसतात औदासिन्यामध्ये जनरली. आपल्यामध्ये पहिल्यांदा जो एक पिरियड होता त्यावेळेला एक जी समाज रचना होती तेव्हा कुटुंब पाया होता, अजूनही आहे, पण कुठेतरी त्याला धक्का बसलेला आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आहेत आजकाल. पहिले जेव्हा कारण संवाद मुळात औदासिन्य कुठे येतं की तुमच्या मनात जो काही विचारांचा कल्लोळ चाललेला असतो त्याला कुठेतरी शेअरिंग नाही मिळालं की ते साचत जातं डोक्यामध्ये. आउटलेट नाही मिळालं की त्याचे दुष्परिणाम मग दिसायला लागतात. कारण आपण आता सगळे सत्वावजय चिकित्सेचा अभ्यास करणारे आहोत. त्याच्यामुळे त्याच्यानी काय होतं, अमायकडाला कसा हायपर ऍक्टिव्ह होतो आणि त्यांनी कसे त्रास होतात हे आपल्याला माहिती आहे. तर मुळात हा जो विचारांचा कल्लोळ असतो, कारण औदासिन्यामध्ये विचार हे प्रॉमिनंट असतात, म्हणजे अति विचार करणं हा भाग येतो याच्यामध्ये. समजत नाही कुठे थांबावं किंवा त्याला दिशा कशी द्यावी हे लक्षात येत नाही, म्हणून हा गोंधळ उडालेला असतो आणि समजत नाही काय करायचंय पुढे. तर ही जी एक गोष्ट होती संवादाची, ती पहिले आपल्या घरांमध्ये संख्या असायची, जॉईंट फॅमिली होती किंवा आजूबाजूला शेजारी पाजारी असा सुद्धा जो भाग होता तो सुद्धा इतका क्लोज असायचा, इतका सहज असायचा की सहज या आपल्या सगळ्या टेन्शन्सचा म्हणा किंवा विचारांचा म्हणा एक देवाणघेवाण झाली की निचरा होऊन जायचा, की आपल्याला त्याचं टेन्शन नाही यायचं. पण आजकाल जो एक रूढ परंपरा होतीये थोडीशी, की आपल्या बाजूला कोण राहतंय हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. म्हणजे एक विनोदानी येतं, आपल्या व्हॉट्सअपवर आपण नेहमी बघतो की फेसबुक लिस्टवर किंवा तुमच्या सोशल मीडिया लिस्टवर खूप फॉलोअर्स असतात आणि प्रत्यक्ष तुम्हाला ओळखणारे किती असतात तर काहीच नसतात. तर काहीच नसतात पेक्षा कमी असतात असं आपण म्हणू. कारण हा सगळा व्हर्च्युअल भाग झाला. इथे तुम्ही फक्त सतत आणि एक सध्या ट्रेंड बघायला मिळतोय की कशाला मी माझं सांगू किंवा शेअर करायचं नाही स्वतःचं काही, त्याच्यात कमीपणा वाटतो कुठेतरी. तर याच्यामुळे हे विकार वाढत चालले आहेत. कारण हायपर ऍक्टिव्हनेस झाल्यानंतर अमॅगडालाचा ऑलवेज ऑलमोस्ट फ्लाइट अँड फाईट मोडवर तो काम करायला लागतो, तेव्हा विचारच बंद होऊन जातात की काय करायला पाहिजे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे हेच मेंदू विचार किंवा करू शकत नाही. त्याच्यामुळे मग कुठेतरी चुकीच्या घटना घडतात किंवा चुकीचे मार्ग अनुसरले जातात, ज्याच्यामुळे त्याचं नुकसानच होतं आणि त्याची परिणती कुठेतरी व्यसनाधीनतेमध्ये, कुठेतरी आत्महत्येसारख्या विचारांमध्ये, अशा याच्यात कुठेतरी ते कन्वर्ट होतं. त्याच्यामुळे याला वेळीच रोखणं आवश्यक असतं. म्हणून मुळात संवाद वाढवणं हे याच्यातलं एक महत्वाचं मला जाणवतं असं. अजूनही आपल्या इथे तेवढं बघायला मिळत नाही. ही एक सामाजिक जबाबदारी म्हणू आपण. जसं आपण मानसिक प्रथमोपचार गट जो याच्यापासून सहज चर्चा होत असे पूर्वी, ती आजकाल नाही होत आहे. याच्यावर कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. तर असे औदासिन्याचे जे पेशंट असतात त्याच्यामध्ये खूप स्वतःला म्हणजे मी काहीच महत्वाचं नाहीये का, माझा काहीच उपयोग नाहीये का, असे खूप सतत विचार येऊन ते एका डिप्रेशन मध्ये जात असतात की माझा काहीच उपयोग नाहीये. हेल्पलेसनेस त्यांना वाटत असतो की कसं होणार माझं, काय होणार माझं. आणि ही छोट्या छोट्या गोष्टींमधनं हा
एक एक्सक्यूज मी फॉर अ सेकंड प्लीज. तर या अशा याच्यामध्ये आपल्याला त्यांना आधार द्यायचा असतो. कुठेतरी त्यांच्या डोक्यातले विचार निघायला हवे असतात. त्यांना आपल्याला असे जेव्हा पेशंट आपल्याकडे येतात, म्हणजे माझा मी अनुभव सांगते की मी सरांची म्हणजे यश सरांची जेव्हा माझी भेट झाली तेव्हा मला खरं याच्यावर काम कसं करायचं याचा खूप मार्ग स्पष्ट झाला. कारण माझ्या लेवलवर किंवा आपण बेसिक लेवलवर आपल्याला जेवढं कळतं आपण सांगत असतो पेशंटला, पण कुठेतरी त्याला एक योग्य दिशा दिली पाहिजे. येणारे जे काही चिकित्सालयात पेशंट येतात, माझ्या असं लक्षात आलं की जवळपास 80% मी म्हणेन 80 ते 90% रुग्णांमध्ये आपल्याला ही अस्वस्थता दिसते, मानसिक अस्वस्थता दिसते. त्याच्यामुळे त्याच्यात कितीही तुम्ही औषध देत राहिले तरी जोपर्यंत हा फॅक्टर आपण क्लिअर करत नाही तोपर्यंत औषधी चिकित्सेचाही पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. आणि इथे कुठेतरी आपण याचं इरिटेशन कमी केलं तर औषधी चिकित्सेचाही परिणाम आपल्याला लवकर बघायला मिळतो. हे मी नोटीस करते आता. मी माझ्या लेवलवर करत होती, म्हणजे जसं जसं मला समजत होतं, पण सत्वावजय चिकित्सा आपण आयुर्वेदाचा अभ्यास करताना पण याला एक मोगम स्वरूपात म्हणू, प्रश्न उत्तराच्या स्वरूपात म्हणू आपण गेलोय, पण त्याचा वापर प्रत्यक्ष रूपात कसा करायचा हे सत्वावजय चिकित्सेचा म्हणजे सरांच्या माध्यमातून अभ्यास केल्यानंतर एक त्याला दिशा मिळाली खरं, की त्याचा वापर कसा केला गेला पाहिजे, की त्या मनाचे जे विचार आहेत त्यांना दिशा कशी दिली गेली पाहिजे. तर आपल्याला यांना सांगायचं असतं, पेशंट यायचे, आपण त्यांना एक पिन म्हणू आपण अशी दिली की थोडस एक स्टिम्युलेट केलं की त्यांचं अगदी 25-30 वर्षांचा पट डोळ्यासमोर येतो आणि ते आपल्याला सगळं सांगत जातात. तिथून निचरा तर होतो, पण ते सतत सतत तिथेच फिरत असतात. मग तिथून त्यांना बाहेर कसं काढायचं, तर तिथे त्यांना आपल्याला काहीतरी क्रिया द्यावी लागते, काहीतरी सांग, पण हे त्यांच्याच माध्यमातून, जसं आपण नेहमी म्हणतो की सगळीकडे जाऊन आलेले असतात, त्यांना उत्तर मिळालेलं नसतं, तेव्हा ते अशा स्टेजमध्ये असतात. त्याच्यामुळे त्यांना कुठेच सल्ले दिलेले किंवा हे अपेक्षित नसतं किंवा आवडत नाही म्हणा, किंवा त्याचे परिणाम होत नाहीत फारसे, कारण सल्ले देणारे त्यांना आतापर्यंत खूप सापडलेले असतात. हे आपण सगळ्या मानसिक चिकित्सेचा जेव्हा विचार करतो तेव्हा एम्पॅथी म्हणजे आपण जाणून घेतोय, हो आम्ही तुमच्या समजतंय तुम्ही काय बोलताय, अशी त्यांना ही जाणीव आपल्याकडनं देणं खूप गरजेचं असतं. त्यांना ती एक छान वाटते की हा ऐकून घेतात आहे, समजून घेतात आहे, पण सोबतच की हा आता हे संपलं, इथून पुढे काय करायचं हे त्यांना आपल्याला देता आलं पाहिजे. जसं आपण त्यांना औदासिन्याचे जसे पेशंट येतात तर त्याची एक आपल्याला जर लक्षात आली की हिस्ट्री जसं आपण घेतो, जेव्हा पहिल्यांदा पेशंट येतो आपण त्यांच्याशी बोलतो, तर ते एक आपल्याला आयडिया येऊन जाते की काय डोक्यात चाललेलं आहे, विचारांचा कल्लोळ कशाशी संदर्भात आहे. तर ही एक थोडीशी आयडिया आली की आपण त्यांना सुरुवातीला हे सांगू शकतो की मुळात आपण सुरुवात जी करतो की त्यांना श्वासा असेल, पण म्हणजे आपल्या कामाचा पेशंट आहे किंवा तो आपण जे सांगू ते ऐकू शकतो. तर ही एक लक्षात येतेच. आपण त्यांना श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगतो, तर ते व्यवस्थित करू शकतात. ही स्टेज कळली की मग पुढे मग त्यांच्याशी बोलत गेल्यावर जसं आपण त्यांना सांगू शकतो, की तुमच्या मनात विचार येतात आहे कोणत्याही संदर्भात. तर त्यांना तो प्रत्येक विचार हा खरा असतो का? हे आपण त्यांना सांगू शकतो, की बघा विचार करून, की आता तुमच्या डोक्यामध्ये काय-काय विचार आलेत, ते खरे आहेत का? नसतो. जनरली अशा पेशंट्समध्ये त्यांचा मी जो असतो तो दुखावलेला असतो. कारण आत्ताच एक रिसेंट पेशंट माझी चालू आहे या बाबतीत, त्याच्याबद्दल मी थोडी सांगू इच्छिते. आणि आनंदाची मला त्या बाबतीत बाब अशी वाटते, की ती यंग मुलगी आहे आणि स्वतःहून अप्रोच झालेली आहे. एक मध्यंतरी पिक्चर बघण्यात आला होता करीना कपूर आणि इम्रान खान आय थिंक, एक मैं एक और तू.
त्याच्यात मला खूप तेव्हाही तो ज्या वेळेला बघितला होता तेव्हा माझा ह्या अशा विषयाशी संबंध नव्हता. पण त्याच्यात एक दाखवलं होतं बॅकग्राऊंड परदेशातलं आहे, भारतातलं नाही आहे त्यावेळेसचं. त्याच्यात त्यांनी दाखवलं आहे, की त्यांना जे काही डोक्यात गोंधळ उडालेला असतो, की त्याच्यासाठी मला समजत नाहीये काय करायचं, तर मी कोणाची तरी मदत घेतली पाहिजे. तर ते सायकोथेरपिस्टकडे जातात. म्हणजे फॉर असं काही नाही, की मी आजारी आहे का? किंवा आपल्या इथे अजून हा ट्रेंड आलेला नाही आणि त्या धर्तीवर काल 1-2च दिवसापूर्वी माझ्याकडे ती पेशंट आली. तेव्हा ती स्वतःहून आली आणि तिने स्पष्ट सांगितलं, की अगदी माझ्या क्लोज ह्याच्यातली आहे. मावशी नाही आहे. मला हे असा-असा त्रास त्याच्यासाठी तू काहीतरी सांग. तर मला पहिला तर खूप आनंद झाला आणि पहिलं मी तिचं कौतुक केलं, की खूप छान की तुला हे जाणवलं, की हे काहीतरी गडबड होतीये आणि मला याच्यासाठी कोणाची तरी मदत घेतली पाहिजे. ही तुझी पहिली खूप छान स्टेप आहे असं म्हणून मी तिला सांगितलं. कारण हे समजणं म्हणजे आपण भावनांबद्दल सजग आहोत, की हे काहीतरी विचित्र होत आहे, हे योग्य नाहीये, याचा मला त्रास होतोय कुठेतरी. हे जेव्हा जाणवलंय स्वतःहून आणि आपण त्याच्यावर स्टेप घेतलेली आहे, ही पहिली चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी तिचं खूप कौतुक केलं त्याच्यासाठी आणि मग तिला सांगू दिलं. तर त्याच्यात तिचं मला एक लक्षात आलं, की ती जिथे काम करती आहे, त्या कामाच्या ठिकाणचे जे सगळे वर्कर्स आहे, ती एक हाय इंटेलेक्चुअल म्हणू, की तिला कमी याच्यामध्ये, कमी वयामध्ये तिला खूप चांगलं मिळालेलं आहे, तर बाकीचे जेलस आहेत, असं तिचं म्हणणं होतं, की मला असा-असा त्रास होतोय, की सगळेजण मला एकटं पाडतात आहे, माझा कोणी विचार करत नाही किंवा मी कोणाच्या कामाची नाही, असं वगैरे सगळं तिचं ते चाललेला होता गोंधळ. तर मी तिला सगळ्यात पहिल्यांदा आल्याबरोबर तेच करायला सांगितलं. म्हणजे ती तेवढ्याचसाठी सुट्टी घेऊन इथे आलेली, की मी आता काय करू? कारण मला ऑफिसमध्ये जायला सुद्धा भीती वाटायला लागलेली आहे आता किंवा नको वाटायला लागलेलं आहे. मी म्हटलं, "अशा अशा यानी तू नोकरी सोडणार आहेस का? इतका तुझा गोल्डन जॉब सोडणार आहेस का?" तर त्याच्यावर पहिले तिला शांत केलं. आणि तिला तेच सांगितलं मी पहिल्यांदा तिला आपलं श्वासाची सजगता म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं. पहिले तू शांतपणे बैस. झालंय का तुझं सगळं सांगून? हो झालंय. मग आता ऐक अ, पहिले तू एवढं काम कर. तुला हे कळतंय का मी काय बोलतेय? हो कळतंय. मग तिने ते केलं जे सांगितलं ते. तर काय या 1 मिनिटामध्ये तुला काही अजून डोक्यात विचार आले का याच्या व्यतिरिक्त? तर म्हणाली, नाही मला फक्त एवढंच वाटलं, की हां, मी आता तुझ्याकडे आलेली आहे आणि मला आता ह्याच्यातनं काहीतरी माझं चांगलंच होईल म्हणजे मला मी ह्याच्यातनं ठीक होईल, असं मला एवढंच वाटलं हे करताना, की हे जे तू सांगतेय ह्याच्याने माझं सगळं ठीक होईल, असं मला वाटलं. तर म्हटलं चल ठीक आहे. असं तू 2-2 मिनिटं रोज करू शकशील का? सकाळ-संध्याकाळ? हो, म्हणाली करू शकेल. आणि काय? तर मग तिला आणखी एक असं दिलं, की ज्यावेळेला तुला असं इरिटेटेड वाटेल किंवा त्रास होतोय, समोरचा मला काही त्रास देतोय, म्हणजे मी कुठलीही गोष्ट केली की त्यांना इरिटेट होते, असं होतं, तसं होतं. प्रत्येक गोष्ट तिची जाऊन तिथेच अडकत होती पुन्हा, की ती त्या विचारातनं बाहेर येऊ शकत नव्हती. मग तिला सांगितलं, की तुला एक लिस्ट करायला सांगितली तिला, की तुला खूप क्वालिटीज प्रचंड हुशार मुलगी, की तू तुझी लिस्ट कर, की तुला काय-काय येतं, की ज्यावेळेला तुला काम नाहीये ऑफिसमध्ये किंवा निवांत वेळ आहे आणि तुला या सर्कलमध्ये अडकायचं नाही आहे किंवा एनी टाईम तू काय करू शकतेस? मला त्याची लिस्ट दे. तर तिने सांगितल्या 2-4 गोष्टी. शी इस अ गुड आर्टिस्ट, शी कुड ड्रॉ. म्हणजे तिने अशा एक 5-6 गोष्टी सांगितल्या, की हां, मी हे मला आवडतं. वाईट आहे, चांगलं आहे, असं तू काहीही प्रतिक्रिया करू नकोस त्यावेळेला, की हिने असं का म्हटलं, तिने असं का म्हटलं, बॉसनी असं का म्हटलं. ठीक आहे, म्हटलं, नोट डाउन केलंस तू. तुला तुझ्या कामावर त्याचा परिणाम होऊ नसेल द्यायचा, तर त्याचा सहज स्वीकार कर आणि त्याच्याकडे स्वीकार करून पुढे जा. त्याच्याबद्दल जास्त विचार करू नको. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, असा कुठलाच विचार करू नको त्याच्या बाबतीत. असं तिला सांगितलं. तर 4 दिवस ती 4-5 दिवसाची सुट्टी घेऊन आली होती. तर त्या पहिल्या
4 दिवसात मी तिला आणि तिला सांगितलं, की जायच्या आधी मला एकदा भेट परत, म्हणजे ह्याच्या पुढे काय करायचं तर मी तुला सांगेन. असं तिला ती स्टेप दिली आणि त्या दिवशी पहिल्या दिवशी करायला तिला 3 गोष्टी दिल्या फक्त. एक श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं. दुसरं ज्या वेळेला असं वाटेल त्या वेळेला तुला काय तुला म्युझिक ऐकायचं असेल, तिने ज्या काही 4-5 गोष्टी सांगितल्या त्यातलं त्या वेळेला तू काय करू शकतेस ते तुला करायचंय. त्या 5 गोष्टींपैकी. आणि तिसरं तिला सांगितलं, कारण याच्यामध्ये एक कुठेतरी नियमितता आवश्यक असते तुमच्या रुटीनमध्ये. तर त्याच्यात शारीरिक व्यायाम ती सतत त्याच्यावरही बोलत होती, कारण ती थोडी बिट फिटनेस फ्रीक टाइप आणि ते तिचं डिस्टर्ब होऊन गेलेलं. या सगळ्या कारणांमुळे. तर तिला म्हटलं, की "तुला वाटतंय का, की आपण व्यायाम सुरू केला पाहिजे किंवा व्यायाम केला पाहिजे?" तर "हो, तेच तर होत नाहीये. मला त्याचं आणि टेन्शन यायला लागलंय." म्हणजे त्याचं वेगळं तिने टेन्शन घेतलेलं. तर त्याच्यात तिला ते सांगितलं, की "आता फक्त टेक होम आपल्याला 3च गोष्टी करायच्या आहेत. तुला सकाळी उठून व्यवस्थित तुझा व्यायाम करायचा आहे आणि तुला श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय आणि जर इरिटेट झालीस, तर यातलं काहीतरी तुला करायचंय." पहिल्या 3 दिवस हे केल्यानंतर 3 दिवसांनी मी तिला बोलवलं. तर 3 दिवसांनी आल्यानंतर परत तिने शी वॉज व्हेरी हॅपी. तिला खूप रिलॅक्स वाटत होतं, की ती त्या फेजमधनं बाहेर निघाल्यासारखं वाटतंय मला आणि येस आय कुड हँडल मोर असं म्हणून ती आली परत. मग त्याच्यापुढे मी तिला पुढचं सांगितलं. मग परत दुसऱ्यांदा जेव्हा आली, तर हा सर्कल बदललेला आणि परत एक दुसरा फ्रेंडचा सर्कल तिच्या डोक्यात फिरतोय. की हा माझ्याशी बोलत नाही, ती माझ्याशी बोलत नाही, ती माझ्याशी बोलत नाही. मग मी कोणाला आवडत नाही का? पुन्हा पिन तिथेच येऊन अडकली. म्हटलं पुन्हा हेच चालू झालंय म्हटलं बेटा. पुन्हा तुला काय करायला हवंय? पुन्हा आपल्याला जेव्हा विचार यायला लागतात, असं हे तुला वाटतंय, असं त्यांनी तुला बोलून दाखवलेलं आहे का? तर म्हणाली नाही. म्हणजे मग हे तुझा विचार आहे ना, मग हा खरा आहे किंवा खोटा आहे हे किंवा योग्य आहे की नाही अजून कोणी तुला तसं बोललेलं नाहीये. तू तुझ्या मनाने का ठरवतेयस? तर तिला त्यातनं बाहेर यायला सांगितलं, की सतत तोच विचार करू नको. तुझा पार्ट तू केला, तू विसरून जा किंवा तुझं लक्ष त्याला स्वीकार करायचा. हां, तो बोलला नाही. ठीक आहे, नाही बोलला. सोडून द्यायचा, स्वीकार करायचा आणि पुढे जायचं. कारण सतत तो विचार तिच्या डोक्यातनं काढायसाठी मग तिला मी या लगेच दिल्या. नंतर तिला पुन्हा जेव्हा आली तेव्हा दीर्घ श्वसन करायला सांगितलं मी तिला. ज्यावेळेला येईल आपण जे म्हणतो अ, ब्रीथ पर अवर तसं मी तिला सांगितलं, की "तू हे ऑफिसमध्ये असताना, घरी असताना कुठेही, ही एक थोडी सवय लावून घे, की 1 तासभर झाला, की एक श्वास असा दीर्घ श्वसन घ्यायचा. श्वास दीर्घ आत घेतला आणि दीर्घ बाहेर सोडला. प्रत्येक तासाला कर" म्हटलं तिला असं. हे मी तिला आत्ता सांगितलेलं. ही रिसेंट केस आहे म्हणून मला थोडीशी सांगावीशी वाटली याच संदर्भातली. आणि विचारांकडे जे काही विचार येतील त्या 2 मिनिटामध्ये जे तिला सांगितलेलं आहे, की त्याला साक्षीभावाने बघ, तू जस्ट फक्त त्याला नोट डाउन कर, की तुझ्या डोक्यात त्या 2 मिनिटामध्ये काय-काय आलं आणि पुढच्या वेळेला प्रयत्न करायचा आहे, की हे विचार नको यायलात. मला शांत बसायचंय. असा प्रयत्न करायचा आहे. आले तरी ते वाईट आहे, की चांगलं आहे याचा तुला काहीही विचार करायचा नाहीये. आणि जे काही तुला भावना जाणवतात आहे, तुझ्या मित्र-मैत्रिणींच्या बाबतीत असतील, तुझ्या घरच्यांच्या बाबतीत असतील, या ठिकाणी ती ऑफिसमधली मी जी आहे तिची ऑफिसमध्ये काम करणारी, ती इथे दुखावलेली आहे. त्याच्यामुळे मग मी तिला त्याच्याबद्दल तिला भान दिलं, की तुला एकटंच हे सर्कल आहे का तुझं? तुझे मग आई-बाबांचं सर्कल आहे तुझं, तुझ्या बाकीच्या मैत्रिणी आहेत, तुझ्या स्कूल फ्रेंड्स आहेत. हे असं प्रत्येकाशी रिलेशन असणारा जो आपला आपण जे सर नेहमी सांगतात मीचं गाठोडं, की ते प्रत्येक वेगळं-वेगळं तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असतं मी म्हणून. तर तो एकच भाग दुखावलेला आहे, पण हे बाकीचे तर चांगले आहेत ना, मग त्याच्यावर तू फोकस करायला हवंस. इथे कुठे तुला डिस्टर्बन्स आहे का? इथे कुठेच डिस्टर्बन्स नाहीये. मग तू या चांगल्या याच्यावर का नाही फोकस करत? ते चांगले विचार धरून ठेवायचा का नाही प्रयत्न करत? तर हे आपल्याला प्रयत्नांनी साध्य होणार आहे. तर याच्यावरही तू फोकस कर. ही भावनांची सजगता ती आपली भावनांची जी स्केल आहे, तीही मी तिला बघायला सांगितलेलं आहे, की दिवसभरातनं 3दा तू हे नोटीस कर, की तुला कसं वाटतंय? की आनंदी वाटतंय, दुःखी वाटतंय त्या वेळेला. 3 वेळेला आपण जे बघणार आहोत, सकाळी एकदा, दुपारी एकदा आणि रात्री एकदा. असं 3दा मी तिला बघायला सांगितलेलं आहे. तुला किती आनंदी वाटतंय, किती दुःखी वाटतंय, किती राग येतोय, असं सगळं नोटीस करायचं आणि त्याला प्लस मायनस द्यायचं, की -5 आहे, -3 आहे, की +2 आहे, की +4 आहे. हे असं तू नोटीस कर. त्याचा एक चार्ट बनव. असं तिला टास्क दिलेलं आहे आता,
की याला नोटीस कर आणि याचा फीडबॅक येईल, तो मी नक्कीच त्याचे पुढचे हे शेअर करायचा प्रयत्न करीन. असा यांच्या ह्याच्यावर म्हणजे मी या पद्धतीने काम करते आहे थोडं. आणि प्रतिक्रिया कुठलीही प्रतिक्रिया न देता त्याच्यावर साक्षी भावानी बघायला सांगतेय. आणि सोबतच तिला याच्यात मी बॉडी स्कॅन पण शिकवलं की कसं करायचं ते. एक 8 ते 10 मिनिट लागतील म्हटलं तुला, पण तू सकाळी जो व्यायाम करणार आहेस कुठलं हे केल्याशिवाय पुढचं काहीही हे ठरवून टाकायचं. तू कितीही ओढून ताणून कर, कितीही कंटाळा आला असेल तुला की मला नको वाटतंय करायला, असं काहीही असलं तरी हे केल्याशिवाय तू पुढचंच काही सुरू करणार नाही, असं तिला सांगितलेलं आहे. तर इथून पुढे बघूयात तर याचे शरीरावर काय काय परिणाम होतात अशी याच्यावर या विचारांचे त्याच्यामुळे जर डिप्रेशन येतं. अशीच एक दुसरी केस मध्यंतरी माझ्याकडे आलेली होती. ती व्यक्ती शिपवर कामाला होती, म्हणजे मर्चंट नेव्ही मध्ये कामाला होती. 6-6 महिने त्यांना शिपवर राहायचं असतं. तर मागचे 2 टर्म झाले. मॅडम त्यांनी असं सांगितलं. एक मिनिट मॅडम, आपलं आता ही मीटिंग संपली तर याच लिंकवर पुन्हा क्लिक केलं की पुन्हा जॉईन होऊ शकता. आपण तिथे पुन्हा कंटिन्यू करू. बरं बरं सर, कंटिन्यू करू ना? हो हो करा कंटिन्यू. ओके ओके. तर अशीच एक डिप्रेशन म्हणजे औदासिन्याचीच एक मध्यंतरी परत एक केस आलेली. मर्चंट नेव्ही मध्ये काम करणारी व्यक्ती होती आणि त्यांना मागच्या 2 टर्म पासून म्हणजे 6 महिन्याची ड्युटी झाली की त्यांना एक 2-3 महिन्याची गॅप असते आणि मग 2-3 महिन्याची और व्हॉट एव्हर देअर शेड्यूल इज आणि त्याच्यानंतर परत जॉईन करायचं असतं. तर त्या 6 महिन्यांच्या हिशोबाने त्यांचं काहीतरी ते रुटीन ठरलेलं असतं. पण 2 टर्म झाल्या त्यांचं असं रुटीन होत होतं की ते 6 महिने कंप्लीट व्हायच्या आधीच, म्हणजे 5वा महिना कंप्लीट झाला आणि 6वा आता सुरू होणार की त्या मध्येच एक 4-5 दिवसातच त्यांना असे काहीतरी त्रास सुरू होऊन जायचे की नाही कंटिन्यू करू शकत, आता आय नीड टू गो. आणि तिथे मग त्यांना तिथे कुठेही असतील, कारण त्या मर्चंट नेव्हीच्या त्यांच्या म्हणजे त्यांना तो त्रास तोच होता की मला कुठे पण मग उतरावं लागतं, मग तिथून कुठून तरी कसं तरी करत यावं लागतं. मी एकटा असतो, मग मला काही होऊन गेलं तर मग कसं करेल, असा सगळं तो टेन्शन होता. आणि त्यांचा फक्त अर्धा भाग दुखत होता डोक्याचा. आणि ते सांगायचे असं की मला या नाकातनं असं खूप काहीतरी आत ओढल्यासारखं होतंय आणि अर्ध डोकं आतमध्ये कोणीतरी ओढतंय असं. म्हणजे वेन द पेशंट ऍट माय प्लेस त्यांनी अशा स्वरूपात माझ्याजवळ प्रेझेंट झाले होते. ते अक्षरशः हा जो आपला सायनसचा भाग असतो, फ्रंटल सायनस आणि इकडले हे सगळं अक्षरशः स्वेल होतं त्यांचं त्यावेळेला. तर त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा अर्थातच ते सगळीकडे जाऊन आले होते, न्यूरोलॉजिस्टचं ओपिनियन घेऊन आले होते, सगळ्या टेस्ट करून आले होते. आणि नंतर त्यांनी डायरेक्ट त्यांना काहीतरी नेझल काहीतरी पॉलिप आहे म्हणे आतमध्ये आणि त्याची सर्जरी करा आणि सगळं ब्रेन स्कॅन पर्यंत वगैरे सगळं करून आले. पण बाकीच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल होत्या, म्हणजे अक्षरशः नॉर्मल होतं, काहीच नव्हतं त्याच्यात. आणि आता काहीतरी सांगायचं म्हणून एक ते सांगितलं गेलेलं होतं. सो माझ्याकडे आले ते त्यावेळेला त्यांनी हे सगळं मला दाखवलं. तर मी त्यांना ही सगळी हिस्ट्री घेतल्यानंतर पहिल्यांदा तेच सजेस्ट केलं. पहिल्यांदा तर मी पंचकर्मामध्ये त्यांचं शिरोधारा करवलं 10 दिवस, की जेणेकरून थोडंसं सेटल होईल पेशंट. कारण खूप इरिटेट झाले होते की मला असंच का होतंय, मी अजून करू शकेन की नाही, माझ्या मुलांची शिक्षणं व्हायची आहेत, मग मी काम बंद होऊन जाईल का, माझ्याच्यानी काही होईल की नाही. कंटिन्युअस स्ट्रेसमध्ये म्हटलं पहिले तुम्ही शांत व्हा. पुढचं जायचंच आहात तुम्ही, आपण जी घडलेलीच गोष्ट नाहीये तिच्यावर आपण ती खरी आहे का नाहीये हेच अजून डिसाईड झालं नाहीये. त्याच्यामुळे हे विचार जो काही तुमच्या डोक्यात येतोय प्रत्येक, हा खरा आहे का प्रत्येक वेळेसचा, असं सगळं त्यांच्याशी ही चर्चा करत 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 हे सगळं सुरू केलं.
शिरोधारा करून घेतली सोबतच आणि शिरोधारा सोबतच त्याच्यानंतर नस्य करवलं. नस्य आणि शिरोधारा दोन्ही झाल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल त्यांचं स्वेलिंग पूर्ण गेलं. सायनस रिजन वरचं जे स्वेलिंग होतं ते पूर्ण गेलं त्यावेळेला आणि त्याच्यानंतर मग रोज झाल्यानंतर 5-5 दिवसांनी मी त्यांना घेऊन बसत होते काउन्सिलिंगसाठी किंवा चर्चा करायसाठी. तर त्यावेळेला 2-3 राउंड्स पर्यंत ही वॉज ओव्हर देअर ओन्ली आणि त्यांच्यात फॅमिली हिस्ट्री आहे. त्यांची हिस्ट्री इन द सेन्स त्यांची आई सुद्धा सफर्ड आहे. सेम इश्यूज, शी इज हॅव्हिंग सम सायकोलॉजिकल ट्रीटमेंट्स आणि त्याच्यामुळे त्यांना ती परत बॅक ऑफ माइंड मध्ये भीती की तिच्यासारखं मला होईल का, हा पण एक विषय होता. तर असं सगळं त्यांच्याशी हा पण होईल का, पुन्हा म्हटलं हा विचार आहे, खूप जास्त तुम्ही विचार करताय, त्याला फक्त शांतपणे घ्यायचा आहे आपल्याला आणि एक त्याच्यावर मार्ग काढत जायचा आहे. आपण सगळं एका याच्यावर 100 प्रश्न टाकले आणि 100 प्रश्नांची उत्तर आपण एका मिनिटात एक्सपेक्ट करतोय असं नाही होऊ शकणार आहे. आपण एक प्रश्न सॉल्व्ह करू असं करत करत चालू झालेलं आहे आणि आता म्हणजे पेशंट पूर्ण रिलीज्ड आहे की ज्यांना एक कॉन्फिडन्स नव्हता, म्हणजे त्यांचा बॅलन्स सुद्धा जात होता जेव्हा माझ्याकडे आले की मला चालायचा कॉन्फिडन्स नाहीये म्हणे, मी पडून जाईन असं वाटतं म्हणे मला, कारण ती डोक्याचं जे त्यांना जाणवत होतं त्याच्यामुळे. तर जेव्हा ट्रीटमेंट ओव्हर झाली किंवा अजून त्यांना आता पुढे येतील, लास्ट मला एक त्यांचा फॉलोअप मिळायचा आहे, पण ज्यावेळेला संपवलं, पंचकर्म पूर्ण झालं, त्याच्यानंतर मी बस्ती सुद्धा करवली त्यांची आणि सोबत हे सगळं काउन्सिलिंग सुरू होतं. ऍट दॅट टाइम, लास्ट टाइम ही वॉज व्हेरी हॅपी आणि त्यांना हे जाणवलं की म्हणे माझं चक्कर येणं बंद झालं, माझा वॉकिंग कॉन्फिडन्स परत आलाय, मी आता फिरायला जातोय, मी 3 ते 4 किलोमीटर रोज फिरू शकतोय, मी रोज सकाळी वॉकिंगला जातोय आणि डोक्यातलं जे त्यांचं दुखणं होतं ते पूर्णपणे बंद झालेलं होतं त्या वेळापर्यंत. पण आता त्यांना सांगितलं आहे की हे तुम्ही बंद करू नका. यातल्या काही एक्सरसाइजेस ज्या आहेत, ज्या त्यांना मी सांगितल्या होत्या की फोकस करायला तुमचे बाकीचे, तर ते त्यांना गार्डनिंगची वगैरे आवड होती त्यांचं घरी भरपूर असल्यामुळे, तर त्याच्यात त्यांना मी फोकस करायला सांगितलं होतं. जसं आपण आपल्या स्ट्रेंथ्स काय आहे, क्वालिटीज काय आहे, म्हणजे त्यांना त्या विचारापासून डायव्हर्ट करण्यासाठी किंवा त्या विचारापासून सुटण्यासाठी म्हणून ज्या काही आपण एक त्यांना गुड थिंग्स आहे की ज्या त्यांनी धरून ठेवल्या पाहिजेत, अशी जी एक लिस्ट मी त्या पहिल्याही पेशंटच्या बाबतीत सांगितली तशी यांच्याही बाबतीत सांगितली होती. सो ही प्रॉमिनंटली टोल्ड की रिगार्डिंग वॉकिंग माझं पॅशन आहे म्हणे, मला फिरायला जायचंच असतं आणि गार्डनिंग. सो त्यांच्यावर त्यांना फोकस करायला सांगितलं. सोबत नंतर बॉडी स्कॅन शिकवलं होतं आणि जे काही विचार येतात त्यांना प्रतिक्रिया कशी द्यायची त्या त्या वेळेला, हे त्यांना तिथे आपण प्रॅक्टिकल करून घेऊन शिकवलं होतं क्लिनिकमध्ये आणि तोपर्यंत ते करत होते. आता त्यांना हे सांगितलेलं आहे की हे तुम्ही नियमित करायला हवं आणि व्हेनेव्हर यू फील की मला आता हे कुठेतरी अडचण येतेय किंवा पुढे काय करायचं हे समजत नाहीये, तर ताबडतोब तुम्ही अप्रोच व्हा आणि अजून वर्सन होण्यापेक्षा त्याच्यात लक्ष घालून आपण कसं चांगलं करू शकतो हे बघायचा प्रयत्न करा. तर ह्या माझ्या 2 केसेस मला म्हणजे सांगाव्याशा वाटल्या रिगार्डिंग डिप्रेशन आणि मला त्याच्यात खरंच चांगले परिणाम मिळाले आहेत आणि पहिल्या याच्यात दोन्ही बाबतीत मला समाधानाची अशी बाब की पेशंट स्वतःहून अप्रोच झाले की हा असा वेगळा काहीतरी विषय आहे आणि बिना औषधाचा आम्ही याच्यात काय करू शकतो.